हरे कृष्णा. तर आज आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा आढावा घेणार आहोत. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर थोडक्यात आपण पहिल्या 4 अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं त्याचा आढावा घेऊ. प्रथम अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आपल्या स्वजनांना पाहून अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण होतो की यांच्यासोबत मी कसं काय लढू शकतो. तर युद्ध न करण्याची अनेक कारण अर्जुन मांडतात भगवंतासमोर आणि भगवंतांना म्हणतात की मी आता तुमचं शिष्यत्व पत्करतोय, कृपया तुम्ही मला आदेश द्या, मी तुमचा शिष्य आहे, आता उपदेश करा. तर भगवान कृष्ण सर्वप्रथम आत्मज्ञान सांगतात सांख्य योगातलं की कशा प्रकारे शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. आत्म्याला कधीच मरण नसतं आणि कशा प्रकारे शरीर हे नाशवंत आहे, त्याला शाश्वत काळापर्यंत कोणी टिकवून ठेवू शकत नाही. यानंतर भगवंत हे ज्ञान लक्षात ठेवून कशा प्रकारे एखादा कर्मयोग करून स्वतःचा उद्धार करू शकतो याबद्दल सांगतात. आणि कशा प्रकारे अर्जुनाचं कर्तव्य आहे क्षत्रिय असल्या कारणामुळे, तर हे कर्मयोग करून त्याने ते आपलं कर्तव्य पार पाडावं आणि आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करावं, हे आत्मज्ञानाचं लक्षात ठेवून हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की केवळ सर्व काम सोडून दिल्यामुळे हृदयाचं शुद्धीकरण कधी होत नाही, परंतु सर्व कर्म जी आहेत ती भगवंतांसाठी, यज्ञार्थात कर्मण्यत्र लोकोयम कर्मबंधना. तर कर्म बंधनकारक तेव्हाच ठरतं जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी एखादं कर्म केलं जातं, पण ते जेव्हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं तेव्हा मात्र ते बंधनास कारणीभूत ठरत नाही. उलट पक्षी हृदयाचं शुद्धीकरण त्याने होतं. आणि केवळ स्वतःच्या हृदयाचं शुद्धीकरणच नव्हे तर इतरांसमोर संपूर्ण समाजासमोर योग्य ते उदाहरण प्रस्थापित अर्जुनांनी केलं पाहिजे. कारण यद्यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना. ज्या प्रकारे श्रेष्ठ व्यक्ती कार्य करतात लोक त्यांचंच अनुसरण करतात. आणि म्हणून अर्जुनाने आपलं कर्तव्य त्याला न मुकता योग्य प्रकारे आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. फळावर आसक्ती न ठेवून आपलं कर्तव्य भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. आणि हाच कर्मयोग भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात, पुढे चौथ्या अध्यायामध्ये पण भगवंत सांगतात की स्वतः भगवंत अवतार घेतात जेव्हा जेव्हा धर्माचं वर्चस्व अधर्माचं वर्चस्व वाढतं, धर्माचा ह्रास व्हायला लागतो, तर भगवंत स्वयं रूपामध्ये अवतार घेतात आणि विविध प्रकारचे जे मार्ग आहेत कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग हे भगवान श्रीकृष्णांपासूनच निर्माण झालेले आहेत. यापुढे भगवंत सांगतात की विविध प्रकारचे यज्ञ सांगतायत, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, स्वाध्याय यज्ञ इत्यादी यज्ञ. आणि या यज्ञामध्ये जेव्हा भगवंतांना आपण अभिप्रेत ठेवतो तेव्हा सर्व काही ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. जे कुठलं द्रव्य वापरलं जातं त्याचं आध्यात्मिकीकरण होतं आणि जो व्यक्ती जो आहे तो सुद्धा भगवंतांच्या धामाला प्राप्त होतो. आणि हे सर्व कोणाकडून समजून घेतलं पाहिजे तर सांगतात तद्विधी प्रणिपादेन परिप्रश्नेन सेवया. गुरुचं महत्व भगवंत सांगतात की गुरु आपल्याला योग्य परंपरेमधून आलेले जे गुरु शिष्य परंपरा आहे, 4 परंपरा आहेत, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, ब्रह्ममध्व संप्रदाय, त्याच्यामध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेचा समावेश होतो, आणि रुद्र संप्रदाय. या परंपरातून आलेल्या ज्ञानातून आपल्याला भगवंताविषयीचं संबंध ज्ञान प्राप्त होतं. त्याने आपली सर्व प्रकारची जी पाप आहेत, अपिचेदसी पापेभ्यो सर्वेभ्यो पापकृत्तमा सर्व ज्ञान प्लवेनैव वृजिनम संतरिष्यसी असं म्हणून भगवंत चौथ्या अध्यायात सांगतात. 5व्या अध्यायात पुन्हा भगवंत आता कर्मयोगाचं स्पष्टीकरण अजून पुढे करतील. ते कसं करतील ते आपण आता पाहणार आहोत. तर या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग, कृष्ण भावना भावित कर्म. तर सर्वप्रथम या अध्यायाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. तर 3 भागात त्याची विभागणी केलेली आहे. पहिला भाग आहे श्लोक 1 ते 6
यामध्ये भगवान कृष्ण सांगतात अर्जुनाला की कर्मयोग आणि ज्ञानयोग किंवा ज्ञानयोग ज्याला सांख्ययोग असंही म्हणतात, हे दोन्ही एकमेकांपासून अभिन्न आहेत. दोन्हीमध्ये काहीच फरक नाहीये. परंतु कर्मयोग हा मात्र सोपा असल्या कारणामुळे अर्जुनाला अंगीकार करण्यासाठी योग्य आहे. श्लोक 7 ते 16 हा दुसरा विभाग आहे. आत्म्यावर मन स्थिर केल्याने कर्मयोगी कशा प्रकारे कर्मबंधनातून मुक्त होतो हे 7 ते 16 अध्यायामध्ये सांगितलंय. 7 ते 16 या श्लोकांमध्ये सांगितलंय. आणि अध्यायाचा तिसरा विभाग आहे श्लोक 17 ते 29. यामध्ये भगवान सांगतात की केवळ आत्म्यावर मन स्थिर करून कर्मबंधनातून तर मुक्त होऊ शकतो, पण जीवनमुक्त मात्र होऊ शकत नाही. जीवनमुक्त व्हायचं असेल तर परमात्म्यावर मन स्थिर करायला लागेल, तरच कर्मयोगास मुक्ती प्राप्त होते. आणि सरते शेवटी भगवंत सांगतात की सर्व प्रकारच्या योग्यांची गती जी आहे ती भगवान श्रीकृष्णांनाच आपण जाणलं पाहिजे, तरच आपण शाश्वत प्रकारची शांती प्राप्त करू शकतो. तर सर्वप्रथम विभाग 1 ची मुख्य शिकवण आपण पाहू. बऱ्याचशा लोकांना असा संभ्रम होतो की आपलं कर्तव्य करणं हे योग्य आहे की संन्यास घेणं हे योग्य आहे. तर भगवान इथे स्पष्ट करतायत की कर्तव्य आणि संन्यास हे परस्पर विरोधी नाही आहेत, तर परस्पर पूरक आहेत. एखादा आपलं कर्तव्य करून कर्मफळावर जर आसक्त नसेल तर त्यालाच योग्य प्रकारचा संन्यासी म्हटलं जातं. मात्र स्वतःच्या कर्तव्याचा त्याग करून अगदी अपरिपक्व अवस्थेत जर कर्तव्याचा त्याग केला तर तो संन्यास म्हणजे योग्य नव्हे, त्याला मिथ्याचार असं म्हणतात. त्यानंतर अजून या विभागात सांगितलं की निव्वळ आत्मज्ञान हे पुरेसं नाहीये. आत्म्याच्या स्तरावर कर्तव्य सुद्धा केलं पाहिजे, तरच शुद्धीकरण होऊ शकतं. केवळ आपण मनातल्या मनात म्हटलं की मी आत्मा आहे मी शरीर नाही, मी आत्मा आहे मी शरीर नाही, पण आत्म्याच्या स्तरावर आपण समजा आपली कर्तव्य केले नाहीत, भगवंताची भक्ती केली नाही, तर ते फक्त एक पुस्तकी ज्ञान आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ करून देऊ शकत नाही जोपर्यंत ते आपल्या कृतीमध्ये उतरत नाही. आणि तिसरं म्हणजे भौतिक सुखापासून अनासक्ती आणि कृष्णांवर आसक्ती ही एकच आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं कर्तव्य आणि संन्यास हे पूरक आहेत, विरोधी नाही आहेत. दुसरं पाहिलं की आत्मज्ञान हे पुस्तकी केवळ ज्ञान आपल्याला फायदा करून देत नाही, पण आत्म्याच्या स्तरावर कर्तव्य देखील केली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे भौतिक सुखापासून अनासक्ती आणि कृष्णांवर आसक्ती ही एकच आहे. जोपर्यंत भौतिक सुखापासून अलिप्त होत नाही तोपर्यंत कृष्णांवर आपली आसक्ती कशी होऊ शकेल. कृष्णांवर आसक्ती एकदा झाली की आपोआपच भौतिक सुखांपासून अलिप्त आपण होऊ शकतो. तर आपण आता पहिला विभाग पाहणार आहोत ज्याच्यामध्ये श्लोक 1 ते 6 आहेत. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. तर आपण बघतो वेदांमध्ये कर्म कांडाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे आणि उपनिषदांमध्ये ज्ञानकांडाबद्दल बरंच काही सांगितलं. तर भगवंत इकडे दोन्हीचा समन्वय साधून कर्मयोगाचा उपदेश करतात, ज्यामध्ये उपनिषदांमधलं ज्ञान याचा अवलंब करून अशा प्रकारे कर्मयोगामधलं कर्म जे आपलं प्रत्येक वर्णाश्रमानुसार जे कर्तव्य विहित आहे ते कसं पार पाडू शकतो याचा समन्वय भगवंत इकडे साधतायत. तर संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम संससि. भगवंता एकदा तुम्ही सांगता की कर्मापासून संन्यास घ्या, एकदा सांगता की कर्मयोग करा, तर आम्ही नक्की काय करावं बरं. तर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये ते सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. एखादा भक्तिभावपूर्ण एखादं कर्म एखादा कोणी करतो तर ते मानसिक तर्कवादापेक्षा अधिक आहे. पुढे भगवंत म्हणतात संन्यासा कर्मयोगश्च निःश्रेयसकरा भुवो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. तर भगवंत इथे उत्तर देतात की खरोखर संन्यास आणि कर्मयोग दोन्ही निःश्रेयस आहेत, परंतु कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग अधिक महत्वाचा आहे. कृष्ण भावना भावित कर्म हे कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण कर्म संन्यास घेऊन पतन होण्याचा धोका आहे. केवळ संन्यास घेऊन हृदय शुद्धही होत नाही. केवळ कोणी आपलं वस्त्र बदललं किंवा दंड धारण केला
याचा अर्थ असं हृदय शुद्ध झालं असं नाहीये. उलट पक्षी अपरिपक्व अवस्थेत संन्यास घेतल्यामुळे त्याचं हृदय अपरिपक्व आहे, वासनांपासून आतमध्ये प्रबळ आहेत, आणि तरी सुद्धा वरचेवर तो ढोंग करतोय की मी कसं सर्वांपासून अलिप्त आहे. तर तो स्वतःची पण फसवणूक करतोय आणि समाजाची सुद्धा फसवणूक करतोय. यापेक्षा अधिक चांगलं आहे की त्याने त्याचं जे नियत कर्तव्य पार पडून भगवंतांना अर्पण करावं. पुढे भगवंत सांगतात, नेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. भगवंतांच्या दिव्य प्रेम सेवेमध्ये समर्पित जो संन्यासी आहे हाच खरा परिपूर्ण ज्ञानी आहे. आपल्याला जेव्हा एका आपल्या स्वरूप स्थितीचं ज्ञान झालं असतं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, आणि त्या दास भगवंताचा आपण नित्य दास आहोत, या रूपामध्ये जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो तेव्हा संन्यास, योग्य प्रकारचा न्यास त्याला म्हटलं जातं. कारण सर्व काही न्यास त्याने भगवंतासाठी केलेला असतो. आणि म्हणतात केवळ अज्ञानी लोकच समजतात की सांख्य आणि योग पृथक पृथक आहेत, वेगवेगळे आहेत. जरी एखाद्याने योगाचं पालन केलं तरी त्याला ज्ञान योगाचं फळ मिळतं, ज्ञान योगाचं पालन केलं तरी सुद्धा कर्मयोगाचं फळ मिळतं. बरोबर इथे सुंदर प्रकारे समजावून सांगतात तात्पर्यामध्ये की सांख्ययोग म्हणजे खरं तर झाडाचं मूळ शोधण्यासारखं आहे, आणि कर्मयोग किंवा भक्तियोग हा झाडाच्या मुळाला पाणी घालण्यासारखं आहे. तर आपण झाडाचं मूळ कशासाठी शोधतो? खरं तर झाडाचं पोषण करण्यासाठी, आणि त्याच्यासाठी ते मूळ शोधतोय, तर ते सांख्ययोगाचं काम आहे. पण कर्मयोगामध्ये किंवा भक्ती योगामध्ये त्या झाडाच्या मुळाला पाणी घालतोय, त्याला झाडाचं मूळ आपोआप सापडलेलंच आहे. या पुढे जाऊन तो झाडाला मदत सुद्धा करतोय. तर त्याच प्रकारे भक्तियोग जेव्हा करतो तेव्हा त्याचे ज्ञान मिळवलेलं आहे की मूळ कुठे आहे, की बाबा समजलं आता की भगवान श्रीकृष्ण सर्वांचे मूळ आहेत. तर मग त्याचं साहजिक पुढचं कर्तव्य आहे की भगवंतांची सेवा करणं, आणि त्यामुळे कर्मयोग किंवा भक्तियोग हा अधिक नैसर्गिक आहे ज्ञान योगापेक्षा. तर पुढे म्हणतात की जे सांख्याने ज्ञान प्राप्त होतं ते कर्मयोगाने सुद्धा प्राप्त होतं. जो विद्वान मनुष्य आहे तो या दोन्हीमध्ये काही भेद पाहत नाही. आपल्याला भक्तियोगामध्ये कोणी एखादा नियुक्त आहे किंवा कर्मयोगामध्ये नियुक्त आहे तर त्याला भौतिक जगापासून विरक्ती प्राप्त करण्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाही. जसं आपल्या श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो, भक्ती परेशानुभावो विरक्तीर अन्यत्र चैष त्रिक एक कालः प्रपद्यमानस्य यथाश्नतस्यु तुष्टी पुष्टी क्षुदपायोनुघासम. तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते तर तुम्ही काय करता? तुम्ही म्हणाल हा कुठला प्रश्न आहे, आम्ही जेवण घेतो. तर जेव्हा तुम्ही जेवण घेता, अत्यंत भूक लागलेली असते, एक एक घासाघणीक तुमची तुष्टी म्हणजे तुम्हाला समाधान प्राप्त होतं, तुमची पुष्टी म्हणजे शरीराला पोषण प्राप्त होतं, आणि आपोआपच क्षुधा जी आहे ती नष्ट व्हायला सुरुवात होते घासाघणी. त्याच्यासाठी काही वेगळे तुम्हाला तिन्हीसाठी कष्ट करावे लागत नाही. जसं तुम्ही जेवता तसं एक एक घासाघणी या तीन गोष्टी आपोआपच होत राहतात. त्याच प्रकारे आपण जेव्हा भक्ती करतो किंवा कर्मयोग करतो, खास करून भक्तियोग करतो, आणि त्या बळावर आपोआपच भक्ती, भगवंतांविषयी प्रेम, परेशानुभव, भगवंताचा साक्षात्कार, आणि विरक्ती म्हणजे या संसारामधून ज्या अनेक अनर्थ आहेत, दुःख देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांपासून विरक्ती, या तिन्ही आपोआपच सिद्ध होतात. आणि पुढे सांगतात की मात्र संन्यास हा अत्यंत दुष्कर आहे, त्यापेक्षा तू योगयुक्त होऊनच तुझं कर्तव्य करत राहा, आणि तुला त्याच ब्रह्माची प्राप्ती होईल ज्या ब्रह्माची प्राप्ती ज्ञान योगाला होते. तर दोन प्रकारचे संन्यासी सांगितलेत. जे मायावादी संन्यासी आहेत ते जास्त करून त्यांचा भर देतात सांख्य तत्वज्ञानाचं अध्ययन करण्यावर, पण वैष्णव संन्यासी मात्र भागवत तत्वज्ञानाचं अध्ययन करतात. आता भागवत तत्वज्ञानामध्ये सांख्ययोग आपोआपच समावेश त्याचा होतो. समजा आपण वगैरे भागवतम वाचलं, त्याच्यामध्ये सांख्ययोग अनेक ठिकाणी सांगितलेला आहेच, आणि पण त्या सांख्ययोगाची परिणती कशा प्रकारे भक्तीमध्ये झाली पाहिजे हे कपिल देव त्यांच्या आईला म्हणजे देवहूतीला याचा उत्तम उपदेश 3ऱ्या स्कंदामध्ये करतात.
भागवतमच्या. तर वैष्णवांना भागवताचा अभ्यास करता करता सांख्य ज्ञान आपोआपच प्राप्त होतं, हा याचा मथित अर्थ आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहू. आपण विभाग 1 मध्ये काय शिकलो? कर्तव्य आणि संन्यास हे परस्पर विरोधी नसून पूरक आहेत. निव्वळ आत्मज्ञान पुरेसं नाही, पण आत्म्याच्या स्तरावर कर्तव्य केलं पाहिजे, तरच शुद्धीकरण होतं. आणि भौतिक सुखापासून अनासक्ती आणि कृष्णावर आसक्ती एकच आहे. जसं आपण भूक लागलेला माणूस जेव्हा जेवायला सुरुवात करतो त्याचं उदाहरण पाहिलं होतं. आता आपण विभाग 2 कडे वळू. विभाग 2 ची मुख्य शिकवण आहे की कृष्ण भक्ताची सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेत लागल्याने कृष्ण भक्त हा नेहमीच मुक्त असतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो की जीव हा म्हणजे आपण सर्व बंधनातून मुक्त होऊ शकतो जर आपण इच्छा मात्र केली तर. म्हणजे आपण आपल्याच इच्छेद्वारे या जगात असलेलो असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंत आपल्या सर्वांना जे अल्प स्वातंत्र्य दिले भगवंतांनी इच्छा करण्याचं, त्या इच्छांमध्ये हस्तक्षेप भगवंत कधीच करत नाही. परंतु कोणी कृष्णाची इच्छा करत असेल स्वतःहून तर भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला प्रोत्साहन देतात. तर या 3 गोष्टी आपण या विभागात पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सांगतायत की असा जो भगवंताचा भक्त आहे किंवा कर्मयोग करतोय, योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, त्याने सगळी इंद्रिय ताब्यात ठेवलेली आहेत, त्याचं मन ताब्यामध्ये आहे, त्याची बुद्धी ताब्यामध्ये आहे. तर असा जो व्यक्ती आहे हा कुठल्याही प्रकारचं कार्य करून सुद्धा त्याचं बंधन होत नाही आणि तो सर्व प्राणी मात्रांना तरी सुद्धा प्रियच ठरतो. आता आपण कदाचित विचारायला, अरे अर्जुनाला भगवंत युद्ध करायला सांगतायत तर सर्व प्राणी मात्रांना प्रिय कसा ठरेल तो? कारण आता त्याला अनेक कौरवांचा वध करायचा आहे आणि भीष्म द्रोणांसमोर लढायचं आहे. तर हे कसं काय, हे विरोधाभासी वाटतं आम्हाला. तर याचं उत्तर सांगतात की भक्त कृष्णाचा भगवंताचा जो भक्त आहे, जशी भक्ती करायला सुरुवात करतो तर त्याच्या मध्ये साधनेच्या स्तरावरच जगत प्रीडनम हा गुण त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. जगत प्रीडनम म्हणजे संपूर्ण जगाला तो प्रिय होतो आणि जग पण त्याला प्रिय असतं. आता हे कसं काय? तर वरवर पाहता तर अर्जुन सर्वांचा वध करणाऱ्या कौरवांचा, परंतु आपण खोलात जाऊन पाहिलं तर त्याचा परिणाम काय होणार आहे? तर ज्यांना अर्जुनाच्या बाणांनी ज्यांना मृत्यू प्राप्त झाला, श्रीमद भागवतात सांगितलंय पार्थास्त्र पूता गतिमापुरस्य पदमापुरस्य, म्हणतात की जे पार्थ म्हणजे अर्जुनाच्या बाणांनी ज्यांना मृत्यू प्राप्त झाला, भगवंतांना पाहत त्यांना मृत्यू प्राप्त झाला आणि अर्जुनासारख्या महान भक्ताच्या बाणांनी ते शुद्ध झाले, त्यामुळे सर्वांना वैकुंठ धामाची प्राप्त झाली. तर अंततोगत्वा सर्वांसाठीच भक्त जे काही करतो सर्वांसाठी श्रेयस्कर आहे. त्यामुळे सर्व जगताच्या कल्याणासाठी भक्त काम करत असतो, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जसं ध्रुव महाराज सुद्धा त्यांची जी सावत्राई होती सुरुची, तर सुरुवातीला ध्रुवाचा द्वेष करत होती, पण ध्रुव जेव्हा भगवंतांची तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न करतात आणि शुद्ध भक्तीमध्ये नियुक्त होतात, पुन्हा घरी आल्यावर मात्र सुनीती आणि सुरुची दोन्हीच्या राण्या त्या ध्रुवावर अत्यंत प्रेमाचा वर्षाव करतात. भगवंताचा जो भक्त आहे तो त्याची नियत कर्तव्य करून भगवंतांना अर्पण केल्याने संपूर्ण जगाला प्रिय होतो, यात काही शंका नाही. तसं युधिष्ठिर महाराजांचं उदाहरण आहे की युधिष्ठिर महाराजांना म्हणतात अजात शत्रू, ज्याचा कोणी शत्रू जन्मलाच नाही असा. युधिष्ठिर महाराजांचा कोणी शत्रूच नाही आहे, कारण युधिष्ठिर महाराज प्रत्येक प्राणी मात्रांकडे भगवंतांच्या अंशाप्रमाणे पाहत होते. एवढंच नव्हे तर ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला, त्यांचा अपराध केला, अशा दुर्योधनाला सुद्धा त्यांनी क्षमा केली. आणि दुर्योधन जेव्हा बांधत होते गंधर्व लोक, तर युधिष्ठिर महाराजांनी भीम आणि अर्जुनाला सांगितलं की जा रे बाबा, आपल्या भावाला सोडून आणा. अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज, आता हा दुर्योधनाचं दुर्भाग्य आहे की तो युधिष्ठिर महाराजांसारख्या महात्म्याच्या विषयी द्वेष करत होता आणि त्या द्वेषाच्या कारणामुळेच त्याचा सर्वनाश झाला. पण युधिष्ठिर महाराजांना त्याच्याप्रती अजिबातच कुठल्याही प्रकारचा द्वेष नव्हता. एवढा अन्याय आणि अपराध करून झाल्यावरही
आणि उलट ते दुर्योधनाला दुर्योधन म्हणून कधीच हाक मारत नसत, तो सुयोधन म्हणून हाक मारत असत. तर पुढे सांगतात की एखादा कर्मयोगी आहे, तो आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय वापरत असताना आणि विविध अवस्थांमध्ये कधीही कर्तेपणा स्वतःकडे घेत नसतो. नैव किंचित करोमी इति, मी काहीच करत नाही असे युक्त मन्यत तत्त्वविद, तत्त्वविद असे मानतो. काय करताना? शृण्वन स्पृशन जिग्रन अश्नन, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, भोजन करताना, गच्छन स्वपन श्वसन, जाताना, झोपताना, श्वास घेताना, प्रलपन बोलताना, विसर्जन करताना, निगृण्णन काही गोष्टीचं ग्रहण करताना, उन्मिशन निमिशन नपी आपल्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करताना सुद्धा इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत, इंद्रिय त्यांच्या इंद्रियांच्या विषयामध्ये संलग्न आहेत, किती धारयन अशी त्याची धारणा असते. याचा अर्थ की तो इंद्रियांच्या कार्यामुळे कधीच प्रभावित होत नाही, पण आपली सर्व इंद्रिय जी आहेत ती भगवंताच्या सेवेमध्ये लावल्यामुळे तो सदैव आपल्या इंद्रियांद्वारे ऋषिकेश सेवनम करत असल्यामुळे तो कधीच करते पण स्वतःकडे घेत नाही. कारण त्याला माहिती आहे की ही इंद्रिय सुद्धा भगवंतांनी दिलेली आहेत आणि त्यांचा योग्य उपयोग म्हणजे भगवंताच्या सेवेत वापरणं आहे. तिथे अंबरीश महाराजांचं उदाहरण देतात, सवयी मना कृष्ण पदारविंदयो वचावसी वैकुंठ गुणानुवर्णने. तर कसे प्रत्येकाने आपापली इंद्रिय भगवंताच्या सेवेत वापरली पाहिजे. तर सांगतात मन हे भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती लावलं पाहिजे. सवयी मना कृष्ण पदारविंदो वचावसी वैकुंठ गुणानुवर्णने, म्हणजे भगवंतांचं जे धाम आहे किंवा भगवंतांचे जे लीला आहे त्याचं वर्णन करण्यासाठी आपल्या जिभेचा किंवा मुखाचा वापर केला पाहिजे, वाणीचा वापर केला पाहिजे. आणि भगवंतांच्या मंदिरांना जाण्यासाठी पायाचा वापर केला पाहिजे. भगवंतांच्या मंदिराचं मार्जन करण्यासाठी हाताचा वापर केला पाहिजे. भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यासाठी हाताचा वापर केला पाहिजे. आणि जिव्हेचा वापर केला पाहिजे भगवंतांचं गुणवर्णन आणि भगवंतांचा जो महाप्रसाद आहे त्याची चव घेण्यासाठी. अशा प्रकारे करून कधीच एखादा भगवंताचा भक्त इंद्रियांद्वारे कधीच बद्ध होत नाही. आपण विविध प्रकारचे कष्ट भोगतो कारण आपण इंद्रियांद्वारे बद्ध होतो. प्रल्हाद महाराज नरसिंहदेवाला हीच प्रार्थना करतात की माझं नाक जे आहे ते मला एका ठिकाणी खेचतंय, माझे डोळे जे आहेत ते मला एका ठिकाणी खेचतायत आणि माझी जीभ जी आहे ती मला एका ठिकाणी खेचतीये. तर प्रल्हाद महाराजांचं खरं तर ही अवस्था नाही आहे, ही सगळी आपल्या सर्वांची अवस्था आहे. प्रल्हाद महाराज शुद्ध भक्त आहेत पण आपल्या विशेष नम्रतेमुळे ते भगवंतांना अशी प्रार्थना करतात की माझी विविध इंद्रियांच्या विषयाकडे ओढली गेल्यामुळे मला अत्यंत त्रास त्याच्यामुळे होतोय. जसं काही एका व्यक्तीला अनेक समजा पत्नी असल्या तर प्रत्येक पत्नी ओढाताण करते त्या पतीची, त्या प्रकारे माझी पण ओढाताण होते. आपण बऱ्याच वेळा ताण तणाव आणि इत्यादींना सामोरे जातो कारण प्रत्येक इंद्रिय जे आहे ते त्याची प्रत्येकाची मागणी असते किंवा आमची इच्छा पूर्ण करता. जीभ मागणी करते की मला असे चविष्ट पदार्थ द्या, कान मागणी करते की हे मला सिनेमाचं गाणं ऐकायचंय, डोळे मागणी करतात की हा नवीन चित्रपट पाहायचा आहे. तर अशा प्रकारे त्यांची मागणी पूर्ण करून कधीच आपण संतुष्ट होऊ शकत नाही, कारण खरं तर आपण या इंद्रियांच्या परे आहोत. जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने संतुष्ट होऊ शकतो. पुढे सांगतात ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. आपण या जगात कसं राहिलं पाहिजे तर कमळाप्रमाणे राहिलं पाहिजे. कमळाचं पत्र काय असतं, त्याच्यावर तुम्ही समजा कमळाचं पत्र पाहिलं असेल त्याच्यावर तुम्ही पाणी टाकून बघा, ते पाणी त्याच्यावर टिकत नाही. जरी ते पाण्यामध्ये जरी उगवलं तरी त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. त्याच्यावर एक असा मेणचट असा थर असतो की त्याच्यामुळे नेहमीच ते पाण्यापासून अलिप्त राहतं. तर त्याच प्रकारे आपण सुद्धा या जगामध्ये आपापली नियत कर्तव्य करत राहताना बंधनामध्ये किंवा या भौतिक जगाच्या सत्व रज तमोगुणामध्ये अडकून न पडता सर्व जी कर्म आहेत ब्रह्मणी आधाय भगवंतासाठी जेव्हा आपण करतो, संगम त्यक्त्वा
संघाचा त्याग करून करतो. लिप्यते नसं पाप आहे ना, या जगातल्या पाप पुण्याने आपण लिप्त होत नाही. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये ह्याच्यामध्ये सांगतात की भौतिक शरीर जी आहे ती भगवंतांची देणगी आहे. आणि अजून एका तात्पर्य सांगतात ही मायेची सुद्धा देणगी आहे. कारण आता हे शरीर आपण कशा प्रकारे वापरतो ते आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. समजा मायेची सेवा करण्यासाठी वापरलं तर मायाच्या लाथा आपण अनेक खाऊ शकतो आणि त्याने दुःखी होऊ शकतो. आणि तेच शरीर समजा भगवंतांच्या सेवेसाठी वापरलं तर अत्यंत एखादा सर्वात एकदम शहाणपणाचा उपाय म्हणजे आता म्हणतात की इंग्लिशमध्ये म्हणतात बेस्ट यूज ऑफ बॅड बार्गेन. म्हणजे आपल्याला समजा काही घाट्याचा सौदा आहेच, मिळालाच आहे, त्याचा सर्वात जास्त चांगला उपयोग करून आपण तो व्यवहार सुद्धा परिपूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्याला भौतिक शरीर मिळालेलंच आहे जे अशाश्वत आहे, त्याला रोगराई, रोग, व्याधी, विकार आणि आजारपण आणि मृत्यू हे सर्व येणारच आहे. तर ते येण्याच्या आधी का भगवंतांना आपण अर्पण करू नये? जसं एखादं फूल जर सुकणारच आहे तर ते भगवंताच्या चरणी सुकण्याच्या आधी अर्पण करणं हे बुद्धिमत्तेचं काम आहे. पुढे सांगतो की कायेन मनसा बुद्ध्या केवलेरिंद्रियम अपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. तर आपण काया, मन आणि बुद्धी आणि इंद्रियांनी देखील जरी आपण आत्मशुद्धीसाठी काम केलं तरी आपण मुक्तच आपल्याला समजलं जातं. रूप गोस्वामी श्री भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगतात, इहा यस्य हरेरदास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलासु अपि अवस्थासु जीवन मुक्ता उच्यते. प्रत्येक जण मुक्ती मिळवण्याच्या मागे पडलाय, कधी या संसारातून मला मुक्ती मिळते. पण रूप गोस्वामी सांगतायत की या संसारात राहून पण एखादा मुक्त होऊ शकतो. काय बाबा, काय याच्या मागचं रहस्य आहे? इहा यस्य हरेरदास्ये, हरीच्या दासासाठी दास्य किंवा सेवा करण्यासाठी जो आपली कर्मणा मनसा गिरा, आपली कृत्य, आपलं मन आणि आपली वाचा नियुक्त करतो, तर तो या जगात राहून कुठल्याही अवस्थेत असो, निखिलासु अपि अवस्था असो, जीवनमुक्त असो उच्यते, जीवनमुक्त म्हटलं जातं. तर अशा प्रकारे युक्त जो आहे कर्मयोगामध्ये तो कर्मफळाचा त्याग करून शांतीची प्राप्ती करतो. मात्र जो फळावर आसक्त आहे तो मात्र बंधनात अडकतो. तर सर्व कर्म आणि मनसा संन्यस्ता असते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्यम. आपल्या शरीराला उपमा दिली आहे की ज्याला 9 द्वार आहेत असं एक शहर आहे, ते नगर आहे किंवा पुर आहे. आणि त्यामध्ये आपण सर्व कर्मफळांचा त्याग करून जेव्हा आपले कर्तव्य करतो आणि सर्व इंद्रिय वशामध्ये ठेवतो तेव्हा आपण खरोखर सुख प्राप्त करतो. कृष्ण भावनेद्वारे जर आपलं मूळ स्वरूप आपण जागृत करू शकलो, जे म्हणजे भगवंताचं दास्यत्व, तर जीव आपण सर्वजण आपल्या देहातून मुक्त होऊ शकतो जर इच्छा केली तर. जर इच्छा केली तर हा शब्द महत्वाचा आहे इकडे. तर याच्यासाठी एक कथा आपण लक्षात घेऊ की तुम्ही सर्कसचे हत्ती पाहिले असतील. तर एकदा असंच त्या सर्कसमध्ये जिथे प्राणी ठेवले जातात तर तिथे अचानक आग लागते आणि सर्व प्राणी पळून जातात, हत्ती मात्र पळून जात नाही आणि तो आगीतच भस्म होऊन नष्ट होतो. तर सगळे विचार करतात, अरे कसं काय याने कसं काय, हा बाकी प्राणी तर पळून गेले, हा कसा काय तिकडेच राहिला. तर त्यांनी थोडासा माहिती काढली की काय झालं होतं. त्या हत्तीला त्यांनी फक्त एक गवताच्या साध्या दोरीने बांधून ठेवलं होतं. तर हा हत्ती का पळून नाही गेला? त्यानं थोडासा हिसका दिला असता त्या गवताच्या दोरीला तर ती तुटून तो पळून गेला असता. पण त्यांनी नंतर मग थोडा मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला की या हत्तीला जेव्हा लहानपणी पकडलं होतं त्यांनी, तेव्हा त्यांनी त्याला लोखंडाच्या साखळीने बांधून ठेवलं होतं, अगदी जेव्हा पिल्लू होतं तेव्हा हत्तीचं तेव्हा. आणि तेव्हा त्याने भरपूर प्रयत्न केला होता सुटण्याचा, पण
त्याला तो सुटू शकला नाही, त्यामुळे तो आपलं मनोबळ हरवून बसला आणि आपली किती शक्ती आहे ते विसरून बसला तो. आणि त्यानंतर थोडा मोठा झाला, त्याला बळ वाढत गेलं आणि या लोकांनी काय करायला सुरुवात केली की लोखंडाची साखळी न वापरता अगदी तकलादू गवताच्या दोरीने त्याला बांधायला सुरुवात केली. आणि त्यांनी पाहिलं की हा तरी सुद्धा प्रयत्न पण करत नाही आपल्याला स्वतःची सोडवणूक करण्यासाठी. त्यांना असं समजलं की कारण त्या हत्तीला वाटत होतं अरे लहानपणी मी प्रयत्न केला पण मला कधी शक्य झाला नाही, तर आता मी प्रयत्न तरी का करू. थोडासा हिसका त्याने दिला असता त्या गवताच्या दोरीला तर सहज त्याला दोरी तोडणं शक्य होतं. त्याच प्रकारे आपण बऱ्याच वेळा आपल्या पूर्वकर्मांमुळे पूर्व वासनांमुळे बद्ध असतो, पण जेव्हा आपण भक्तीमध्ये होतो तेव्हा मात्र भगवंत आपल्याला पूर्ण शक्ती देत आहेत. थोडासा आपण हिसका दिला तर कर्मबंधनातून आपल्या पूर्वीच्या चुकीच्या विचारांतून सहज मुक्त होऊ शकतो. पण थोडीशी आपण इच्छा केली तर, म्हणजे शब्द इच्छा केली तर, त्या हत्तीने इच्छाच सोडून दिली होती, आशाच सोडून दिली होती, त्यामुळे त्याचा तिथे तो नष्ट झाला. तर म्हणतात इच्छा केली तर म्हणजे काय. आता भगवंतच सगळ्यांना बंधनामध्ये फसवतात, तर जीव इच्छा करून काय फायदा असं समजा कोणी म्हटलं तर त्याचं उत्तर इकडे देतात, न कर्तृत्व न कर्म आणि लोकस्य सृष्टी प्रभू न कर्म फल संयोगम स्वभाव असतो प्रवर्तते. तर प्रकृतीद्वारे आपल्या कर्माची निर्मिती होते. जीव जेव्हा अविद्येच्या आहारी जाऊन भगवंतांच्या सेवा सोडून भोग करण्याची इच्छा करतो तेव्हा स्वतःच्या देहालाच स्वामी समजायला सुरुवात करतो, तेव्हा तो कर्मबंधनात अडकतो. खरं तर कर्मबंधनात अडकण्याची जीवाला काहीच आवश्यकता नाही. आणि भगवंत सुद्धा प्रकृतीला आदेश दिला की ज्याला ज्याला भोग करण्याची इच्छा आहे त्याला त्याला कर्मबंधनामध्ये अडकव. पण जसं उदाहरण सांगतात प्रभुपाद की एखाद्या पोलिसापासून कोणाला भीती असते, एखादा चांगला वागणारा नागरिक असतो त्याला भीती असते का, तर नाही. तो तर सरळ पोलीस स्टेशन मध्ये कधीही जाऊ शकतो, कधी बाहेर येऊ शकतो, अगदी निर्भयपणे पोलिसांसोबत हात पण मिळवू शकतो, काही करू शकतो. पण एखादा समजा गुंड असला किंवा मवाली असला किंवा गुन्हेगार असला तर तो मात्र पोलिसाच्या नावानेच त्याला तो घाबरतो. त्याच प्रकारे भगवंताचा जो भक्त आहे तो मायेला घाबरत नाही, कारण त्याला कुठली स्वतःच्या स्वार्थाची कुठलीच इच्छा नाहीये. पण जेव्हा एखादा इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा करतो तेव्हा मात्र तो मायेला अत्यंत घाबरतो, कारण कधी त्याला काय दंड करेल काही सांगता येत नाही. तर म्हणतात की भगवंत नादत्ते कस्यचित पापम नचैव स्वीकृतम विभू. भगवंतांची काय मनस्थिती आहे त्याबद्दल सांगतात की भगवंत आपल्या सर्व जीवांना भगवंतांनी स्वतंत्र इच्छा शक्ती दिलेली आहे. त्या स्वतंत्र इच्छा शक्तीमध्ये भगवंत कधीच ढवळाढवळ करत नाही. भगवंत म्हणतात तुला काय इच्छा आहे ती मी अशी मी पूर्ती करतो. आणि भगवंत तर मार्ग तर सांगताच आहेत माझ्यापर्यंत येण्याचा. पण समजा ना एखादा हट्टीपणाने अडून बसला की नाही मला भगवंतांकडे जायचंच नाही, मला खड्ड्यातच पडायचंय, तर भगवंत त्याला खड्ड्यात कसं पडायचं तितकी पण बुद्धी भगवंत त्याला देतात. तर हे तर खरं तर जीवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. म्हणजे इथे एक विनोदी किस्सा सांगतात की एक माणूस रस्त्याने जात असतो आणि तिकडे एक कामगारांनी काही खड्डा खोदलेला असतो आणि याचं लक्षण असतं हा याचा नेहमीचा रस्ता असतो तो. तर आपला फोनवर बोलत बोलत जात असतो मोबाईलवर आणि माहित नाही त्याला समोर खड्डा आहे तर खड्ड्यात पडतो आणि बड्या मुश्किलीने तो बाहेर येतो. बरेच 1 तास 2 तास धडपड करून कोणीतरी त्याला बाहेर काढतं आणि मग घरी परत जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कामाला जाण्याकडे त्याच मार्गाने येण्यासाठी त्याच खड्ड्याच्या समोर येतो. आता मात्र तो खड्डा पाहतो आणि म्हणतो अरे देवा आज पुन्हा मला खड्ड्यात पडायला लागला. तर खरं तर त्याला खड्डा तो पडण्याची त्याला अजिबात आवश्यकता नाहीये, पण स्वतःच्याच मूर्खपणामुळे आपण या भौतिक जगात अडकलेलो आहोत आणि स्वतःची इच्छा करून आपण इच्छाशक्तीचा योग्य वापर करून आपण याच्यातून बाहेर सुद्धा पडू शकतो. प्रभुपाद सांगताय तिकडे की भगवंत स्वतंत्र इच्छामध्ये ढवळाढवळ करत नाहीत, पण जीव जर का भगवंतांची इच्छा करत असेल श्रीकृष्णाची तर भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि स्वप्राप्तीसाठी इच्छा करण्याची प्रेरणा देतात हृदयात, जेणेकरून तो भगवंतांची प्राप्ती करून कायमचा सुखी होईल. तर आता हे कोणाच्या हातात आहे बरं की आपण आनंद आपण निवडीचं स्वातंत्र्य आपल्याकडे भगवंतांनी दिलेलं आहे. निवड आपण कशी करणार.
तर ते त्याच्यावर आपलं भवितव्य ठरलेलं असतं. त्यामध्ये भगवंताचा काहीच दोष नाहीये. आपली जी सुखदुःख आहेत त्यासाठी आपणच त्याचे कारणीभूत आहोत. म्हणतात हे जे भगवंताविषयीचं जे ज्ञान आहे ते जेव्हा आपण प्राप्त करतो, संबंध ज्ञान, ते सूर्याप्रमाणे आहे आणि ते आपलं सर्व अज्ञान दूर करतं. कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, यहा कृष्ण तहा नाही माया अधिकार, असं चैतन्य चरितामृत मध्ये म्हटलेलं आहे. विभाग 2 मध्ये आपण पाहिलं की आपली सर्व इंद्रिय आपण भगवंतांच्या सेवेत लावली तर आपण कर्तेपणा आपल्याकडे येत नाही. कर्तेपणा याचा अर्थ आहे की मीच कसा सर्व कर्ता आहे किंवा भोगता आहे. जीवाकडे कर्तेपणा आहेच, पण ते इच्छा मात्र कर्तेपणा आहे त्याचा. जीव जेव्हा इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याला परवानगी देतात आणि भौतिक जी शक्ती आहे, भौतिक प्रकृती जी आहे ती सुविधा पुरवते. त्यामुळे कर्तव्य तर आहेच भगवंतांनी आपल्याला दिलेलं, पण ते कर्तेपणाने आपण गर्विष्ठ होऊ नये, भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि पुढे सांगतात की आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार आपण अडकतो आणि आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार आपण मुक्त पण होऊ शकतो. फक्त इच्छा मात्रेचा फरक आहे. आपण योग्य इच्छा केली तर भगवंत आपल्याला नक्कीच मदत करते. आपण विभाग 3 कडे वळू. विभाग 3 मध्ये भगवंत सांगतात की समत्व हे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. एखादा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तो कशा सर्व भौतिक गोष्टींकडे समत्वाने पाहतो. दुसरं आध्यात्मिक साक्षात्काराचं सुख व मैथुन सुख हे परस्पर विरुद्ध आहे, ते भगवंत सांगतात. एखाद्याला आध्यात्मिक साक्षात्काराचं सुख अनुभवायचं आहे, त्याला रजोगुणी तमोगुणी मैथुन सुखावला त्याला तिलांजली द्यायला लागेल. आणि समजा एखाद्याला भौतिक सुखच प्राप्त करायचंय, त्याला आध्यात्मिक सुख कधीच प्राप्त होऊ शकत नाही. काही अशा विचारधारा आहेत किंवा कुविचारधारा आहेत किंवा काही मतं अशी आहेत की ते म्हणतात की तुम्ही इंद्रिय तृप्ती एकदम अत्यंत पराकोटीला जाऊन समजा केलीत तर तुम्हाला आध्यात्मिक साक्षात्कार होईल म्हणून. पण भगवंतांचं मात्र असं मत नाही. काही दुष्ट लोकांचं असं मत आहे, पण त्याला आपण बळी न पडता भगवंत काय म्हणतायत याचा समजा आपण अवलंब केला तर आपण आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो आणि कुमतांना आपण बळी पडणार नाही याची काळजी पण आपल्यालाच घेतली पाहिजे. पुढे म्हणतात की सर्वोत्तम शांतीचा उपाय म्हणजे संपूर्णतः कृष्ण भक्ती आहे. तर इकडे सांगतात की भगवंत हेच सर्वोच्च परमतत्व आहे आणि भगवत परायण आपण झालं पाहिजे. आपली बुद्धी, आपलं तत्बुद्धस्तदात्मानस्तनिष्ठास्तत्परायण असं समजा आपण केलं तर गच्छन्ति अपुनरावृत्ती, पुन्हा आपल्याला या जगामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. तर हा श्लोक फार सुंदर आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी शुनी चैव शपाके च पंडिता समदर्शिनः. समदर्शीपणा काय आहे बरं? खरा जो समदर्शी आहे तोच पंडित आहे. तो काय करतो? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. एखादा जो विप्र आहे, जो विद्या विनयाने संपन्न आहे, त्याला गवी म्हणजे गाईला, हस्तिनी म्हणजे हत्तीला, शुनी म्हणजे कुत्र्याला आणि शपाके म्हणजे अगदी चांडाळाला सुद्धा एका दृष्टीने पाहतो. तर तो जाती किंवा योनीमध्ये मुळीच भेद करत नाही. एका दृष्टीने म्हणजे पाहतो म्हणजे काय तर प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक शरीरामध्ये जीवाचं अवस्थान आहे आणि हा जीव जो आहे हा भगवंताचा अंश आहे आणि भगवंताचा अंश असल्या कारणामुळे एका जीवाचा दुसऱ्या जीवापासून कोणी उच्च नीच अशा प्रकारे पाहण्याची काही आवश्यकता नाहीये. सर्व जीव तर भगवंताचेच दास आहेत, त्या रूपाने तो पाहतो. म्हणून चैतन्य चरितामृतात सांगितले की आपण इतरांना कसं पाहिलं पाहिजे. तर जे वरवरच्या कर्तव्य पार पाडण्यासाठी जे वर्णाश्रम आहे, जाती आहेत, योनी आहेत, ते व्यावहारिक रूपामध्ये त्याचा जरी वापर केला तरी पारमार्थिक रूपावर पाहायला गेलं तर आपण सर्वांना भगवंतांचा अंशच समजलं पाहिजे आणि त्याद्वारे प्रत्येकाला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. जीवेर सन्मान दिवे जानी कृष्णेर अधिष्ठान. आपण असा विचार करू शकतो की प्रत्येक जो जीव आपण पाहतो
कुत्रा असू दे किंवा हत्ती असू दे किंवा ब्राह्मण असू दे किंवा शूद्र असू दे किंवा कोणी असू दे, प्रत्येक जण हा भगवंताचा सेवक आहे. आणि एक त्यांच्यामध्ये काहीच उच्च नीच नाहीये पारमार्थिक दृष्टीने. प्रत्येक जण हा भगवंत धामात जाण्यासाठीच तो या जगात आहे. म्हणून प्रत्येक शरीराकडे आपण एक मंदिराप्रमाणे पाहायला पाहिजे. तर मंदिरामध्ये जीव कोण आहे, तर पुजाऱ्याप्रमाणे आहे. आणि मंदिरामध्ये भगवंतांची मूर्ती किंवा विग्रह म्हणजे परमात्म्याप्रमाणे आहेत. कधी कधी पुजारी विसरू शकतो की तो पुजारी आहे, म्हणून देवळाचा चुकीचा वापर तो करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही, म्हणजे जे काही नास्तिक आहेत किंवा जे भगवंतांना मानत नाहीत, ते त्यांच्या पण हृदयामध्ये परमात्मा आहेच, पण ते भगवंतांना पूर्णपणे विसरल्यामुळे आणि स्वतःला सुद्धा पूर्णपणे विसरले. पण याचा अर्थ असं नाही की आपण ते कोण आहेत हे मात्र आपण जाणतो, आणि त्या दृष्टीने आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे आणि त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे की अरे बाबा रे, तू असं कसा वागतोस, तुझं कार्य आहे भगवंताची सेवा करणं. तर अशा प्रकारे प्रत्येक जीवाप्रती सन्मान तो ठेवतो आणि त्या दृष्टीने तो याला समदर्शी असं म्हटलं. आणि समता जे आहे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे की ज्याचं साम्य स्थितम मनः, तो या जगात असतानाच मुक्त झाला असं समजलं पाहिजे. सुख दुःख मान अपमान आणि शीत उष्ण यापासून मुक्त झालाय तर त्याला जीवनमुक्तच म्हटलं पाहिजे. कारण सुख दुःख जी आहे ती मनाच्या स्तरावर आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचा काही द्वंद्व नाही. मान अपमान हे अहंकाराच्या स्तरावर आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचा काही द्वंद्व नाही. आणि शीत उष्ण हे शरीराच्या स्तरावर आहेत, त्याच्यामध्ये पण त्याचा काही द्वंद्व नाही. आणि अशा प्रकारे द्वंद्वाने तो जेव्हा मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक जगात जाण्यासाठी पात्र होतो. तर असा जो व्यक्ती आहे, काही प्रिय गोष्टीचं भौतिकदृष्ट्या प्रिय गोष्टीची प्राप्ती झाली तर हरखून जात नाही, आणि काही मनाजोगं काही घडलं नाही तर त्याचा द्वेष करत नाही. अशा प्रकारे तो भगवत भावनेमध्ये पूर्ण प्रकारे स्थित राहतो. तर पुढे सांगतायत मग तो काय समदर्शी काय दगडाप्रमाणे असतो का? दगडाला सुद्धा काही भावना नसतात, तर याला काही हा पण असाच आहे का? दगड पण सगळ्याकडे समदृष्टीने पाहतो, तर हा माणूस सुद्धा दगडाप्रमाणे आहे का? तर नाही. सांगतात की हा जे आंतरिक सुख आहे, अत्यंत अनंत सुख जे आहे त्याचा अनुभव करत असतो. दगड काही आंतरिक सुखाचा अनुभव करत नसतो. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदन्ति आत्मन्यत् सुखम सब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. कृष्ण भक्त जो आहे प्रेममयी सेवेत मग्न असल्यामुळे भौतिक सुखांप्रती त्याची रुची नाहीशी होते आणि अनंत अक्षय आनंदाची तो प्राप्ती करतो. तर त्यामुळे त्याला आपोआपच भौतिक निकृष्ट इंद्रियतृप्तीविषयी त्याची निघून जाते सगळी जी रुची. याचं एक सुंदर उदाहरण देतात. एक कावळा असतो आणि एक हंस, जो राजहंस, जो मानस सरोवराचा रहिवासी आहे, तर तो एकदा उडत उडत एका ठिकाणी येतो, त्याला एक कावळा भेटतो. तर तो राजहंस कावळ्याला समजायचा प्रयत्न करतो की अरे हे तू काय खातोयस, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातो की जिकडे तू जे सुंदर सुंदर कमळ आहेत त्याची देठ तू खाऊ शकतोस, त्यातलं मध तू पिऊ शकतोस, आणि अत्यंत सुंदर सुंदर जिथे रम्य वातावरण आहे तिकडे तू राहू शकतोस. तर कावळा विचारतो हंसाला, अरे पण तिकडे मासे आहेत का त्या पाण्यामध्ये खाण्यासाठी, किंवा तिकडे काही कचरा आहे का खाण्यासाठी? समजा कचरा नसेल तिकडे तर मी काय, माझं पोट कसं भरेल तिकडे? त्याच प्रकारे ज्यांची भौतिक प्रवृत्ती आहे ते विचार करतात आध्यात्मिक जगामध्ये पण या भौतिक जगामध्ये ज्याच्यासाठी तो आसक्त आहे, जसं एक 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 महात्मा प्रचार करत असतात भगवत भक्तीचा, तर एका व्यक्तीला सांगतात की अरे भगवत धामामध्ये अक्षय सुख आहे. तर तो विचारतो पण तिकडे दारू आहे का? म्हणून नाही. तर तिकडे सिगरेट आहे का? म्हणतात नाही. तर तिकडे मांस मला खायला मिळेल का? तर म्हणतात नाही.
म्हणतात अरे मग तिकडे किती दुःख मला प्राप्त होईल, त्यापेक्षा मी इकडेच राहतो. तर अशा प्रकारे ज्याला आध्यात्मिक रुचीविषयी काहीच ज्ञान नाही असा मूर्ख व्यक्ती समजतो की की आध्यात्मिक जगामध्ये भौतिक जगासारखं सुख नाही म्हणून मला तिकडे जाण्याची इच्छा नाही. तर हा अत्यंत मूर्खपणा आहे. कारण आध्यात्मिक साक्षात्काराचं जे सुख आहे ते अत्यंत अक्षय सुख आहे, अनंत सुख आहे. पण एखादा जसं प्रभुपाद उदाहरण सांगतात की एखादा जो डुक्कर आहे समजा, तर त्याला विष्ठा खाण्याची एवढी सवय आहे की त्याच्यामध्ये त्याची रुची आहे. त्याला कोणी सुंदर चांगला चमचमीत हलवा कोणी बनवून दिला किंवा शिरा बनवून दिला, त्याच्यामध्ये त्याला काहीच रुची नाही, पण विष्ठा खाण्यामध्ये त्याची रुची आहे. पण जो भगवंतांची भक्ती करतोय त्याला मात्र परम दृष्ट्या निवर्तते, उच्च रुचीची प्राप्ती झाल्यामुळे निकृष्ट रुचींमध्ये त्याचं स्वारस्य राहत नाही. आणि म्हणून म्हणतात की आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथुन सुख हे परस्पर विरुद्ध आहे. तर भगवंतांनी प्रत्येक गोष्ट या जगामध्ये बनवली आहे ती एक जबाबदारीसाठी बनवली. आता मैथुन सुख हे जे आहे हे गृहस्थांनी कृष्ण भक्ती भावित किंवा एक उत्तम चारित्र्यवान अपत्यांची निर्मिती करण्यासाठी हे दिलेलं आहे. आणि त्या प्रकारे जो त्याचा वापर करतो तर तो भगवंतांच्या या नियमाचा योग्य प्रकारे वापर करतो. आणि म्हणून भगवंता सांगतात धर्म अविरुद्धेषु भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, की प्रजोत्पत्ती जी धर्माच्या अविरुद्ध आहे ती म्हणजे माझीच एक विभूती आहे असं भगवंत सांगतात. तर याचा योग्य प्रकारे जबाबदारी स्वीकारून प्रभुपाद सांगतात की कुत्र्या मांजराप्रमाणे मैथुन सुख प्राप्त करून कोणी एखादा नंतर कुत्र्या मांजराच्याच योनीला प्राप्त होतो. त्यामुळे मनुष्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक जे तत्व आहे ते जबाबदारीने वापरणं शिकलं पाहिजे. आणि आध्यात्मिक साक्षात्कार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली वाटचाल केली पाहिजे. तर का बरं असं म्हटलंय, तर म्हणतात ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतमंता कौंतेय न तेषु रमते बुधः. जो बुद्धिमान व्यक्ती बुधः ये ही संस्पर्शजा भोगा, स्पर्श जनित शारीरिक जे सुख अवश्य दुःख निर्मित असेल. क्षणभंगुर या तुच्छ सुखाप्रती शहाण्याला स्वारस्य नसे. म्हणतात की हे जे क्षणभंगुर सुख आहे इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयांच्या संपर्कामुळे आलेलं, तर त्याचा किती वेळ ते टिकून राहतं. आपल्याला सुद्धा अनुभव आहे की एखादी चांगली चमचमीत पदार्थ आहे किंवा काय आहे, एक जिव्हेचं जे चोचले पुरवण्यासाठी कोणी खात असेल, 1 मिनिट 2 मिनिटं अर्धा मिनिट 15 सेकंद पण ती चव जिभेवर राहू शकत नाही. त्यामुळे उलट आणि त्यानंतर अनेक प्रकारचे दुःखच निर्माण होतात. म्हणून म्हणतात की येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये आद्यंतवंता कौंतेय, त्यांचा आदी आहे त्यांचा अंत आहे, म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्याच्यात स्वारस्य घेत नाही. कारण ती गोष्ट समजा इंद्रिय तृप्तीची जी हाव आहे ती नाही मिळाली तरी दुःख आहे आणि मिळाली तरी दुःख आहे. कारण मिळाली तरी सुद्धा ज्या प्रकारे अपेक्षा होती आपली इंद्रिय तृप्तीची ती तर काही होऊ शकतच नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनी आपली दुःखच आहेत. याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगतात की एक विप्र एका त्यांना जंगलातून जायचं असतं आणि सोबत त्यांच्या काही शिदोरी नसते आणि जंगलात प्रवेश करण्याच्या आधी त्यांना खूप भूक लागते. तर म्हणतात की काय करू मी, कुठे कोणाकडे खाऊ. तर शेवटचं एकच निर्जन ठिकाणी एकच घर दिसतं त्यांना आणि ते घर एका यवनांचं असतं. तर विप्र म्हणतात की अरे मी इकडे कसं काय खाऊ, माझे इकडे मी खाल्लं तर मी भ्रष्ट होऊन जाईल. तर म्हणतात की कारण हे तर काही स्वच्छतेचे नियम जे मी पाळतो ते काही पाळणार नाहीत. तर तो विचार करतो नाही भूक एवढी लागली चला खाऊया काहीतरी. तर तो यवनाकडे विचारतो की मला काहीतरी खायला द्या. तर तो त्याला 1-2 चपात्या देतो आणि त्याने काही विप्राचं पोट भरत नाही. तर म्हणतो की अरे अजून मिळेल का मला. तर यवन त्याची निंदा नालस्ती करून त्याला हाकलून देतो. म्हणतो अरे चल निघ माझ्या घरातून, काय अजून मिळणार नाही. तर विप्र बाहेर येतो आणि म्हणतो अरे जात पण गेली आणि पोट पण नाही भरलं. त्याच प्रकारे जेव्हा
इंद्रियतृप्तीच्या मागे कोणी एखादा लागतो तर त्याला इंद्रियतृप्ती तर प्राप्त होतच नाही, आणि शिवाय जे हे मनुष्य जीवन मिळाले आध्यात्मिक साक्षात्कारासाठी ते सुद्धा तो वाया घालवतो. म्हणून एक सुभाषित मालेमध्ये सांगतायत, भोगे रोग भयम, कुलेच्युति भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बाले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादी भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात् भयम, सर्वं वस्तु भयान्वितम भुवीर्णाम विष्णो पदम निर्भयम. या जगात सगळ्या गोष्टींचे भय निर्माण करणार आहे. भोग इंद्रिय तृप्ती केली तर रोग भयम, आणि जास्त भोग केल्यानंतरच रोगाची भीती असते. जो नियमित आहे त्याला रोगाची भीती नसते. कुले च्युती भयम, चांगलं कुळ असलं तर पतन होण्याची भीती असते. वित्ते नृपालाद भयम, म्हणतात वित्त असलं धन असलं तर राजाकडून भीती असते की हा कर घेईल माझ्याकडून. माने दैन्य भयम, मान एखादा सन्मान जास्त असलं तर दैन्याचं भय असतं. बले रिपु भयम, कुणाकडे बळ जास्त असलं शत्रूचं भय असतं. रूपे जराया भयम, समजा एखादं रूप असलं चांगलं, बुद्धी चांगलं रूपवान असला तर म्हातारपणाचं भय असतं. म्हणून संपूर्ण आपण आजकाल पाहतो की जी कॉस्मेटिक इंडस्ट्री आहे किंवा जे शृंगार प्रसाधनाची जी साधनाची जे इंडस्ट्री आहे ती एकदम जोरदार प्रचलित आहे. कारण लोक काय करतात की स्वतःचं म्हातारपण झाकण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना हे माहित नाही की म्हातारपण जरी झाकलं तरी सुद्धा म्हातारपण येणारच त्याला शेवटी. शास्त्रे वादी भयम, शास्त्राचं एखाद्याला ज्ञान असलं तर वादी प्रतिवाद्यांचं भय असतं. गुणे खल भयम, चांगला सद्गुणी असला तर दुष्ट व्यक्तींचं भय असतं. काये कृतांतात भयम, शरीर सुदृढ असलं तर कृतांतात मरणाचं भय असतं. सर्वं वस्तू भयान्वितम, या जगातल्या प्रत्येक वस्तू जी आहे भयानेच व्यापलेली आहे, पण एकच गोष्ट निर्भय आहे. काय? विष्णो पदम निर्भयम, भगवंताची जी भक्ती आहे ती मात्र निर्भय आहे. म्हणून प्रत्येकाने भगवंताच्या भक्तीमध्ये स्वारस्य घेतलं पाहिजे. ते इथे ध्वनीत होतं. पुढे म्हणतात की आध्यात्मिक प्रगती समजा आवश्यक प्रगती करायची असेल तर इंद्रिय संयमाचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तोच खरा जो इंद्रिय संयम करतो तो सुरुवातीला जरी कठीण जात असलं तरी तोच खरा सुखी नर म्हणून सांगितलंय. तर म्हणतात की रूप गोस्वामी, वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम उदरोपस्थ वेगम वेदान वेगान्यो विषहेत धीरः सर्वामपि मां पृथिवीं सजिष्यात्. आध्यात्मिक प्रगती करायची त्यांना काय केलं पाहिजे? वाचो वेगम, सर्वात प्रथम आपल्या जिव्हेवर नियंत्रण. म्हणजे आपल्याला एखाद्या सामान्य व्यक्तीला विनाकारण बडबड करण्याची सवय असते आणि त्याने तरी सगळी इंद्रिय त्याने त्याची विचलित होतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वाचेवर नियंत्रण. केवळ भगवंतांच्या विषयी आध्यात्मिक विषयांप्रती बोललं पाहिजे, सेवेसाठी बोललं पाहिजे, आणि इतर वेळेला तोंडाला कुलू. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम, मनाचा वेग. मन प्रत्येक ठिकाणी धावायला पाहत असतं, त्याला पकडून पुन्हा आपल्या हरिनामामध्ये, हरिकथेमध्ये, सेवेमध्ये लावणं आवश्यक आहे. मला क्रोध वेगम, क्रोधावर विजय मिळवणं. जिव्हा वेगम, जिव्हेवर विजय. याचा अर्थ जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं खाणं, जेवढं शरीराच्या पोषणासाठी आवश्यक आहे तेवढं खाणं, भगवंतांना अर्पण करून खाणं. उदर उपस्थ वेगम, उदरावर नियंत्रण. किंवा खात सुटलाय मिळालं म्हणून तर त्याने ते आध्यात्मिक प्रगती साधणार नाही. उपस्थ वेगम, तर जे मैथुन सुखासाठी कधी विचलित होत असेल मन, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच त्याची आध्यात्मिक प्रगती पुढे होऊ शकते. म्हणजे जोपर्यंत आंतरिक सुखाचा अनुभव होत नाही तोपर्यंत माईक सुखापासून मायेच्या सुखापासून निवृत्त होता येत नाही. म्हणून आंतरिक सुख जितकं जास्त मिळेल तेवढा तो मुक्त होऊ शकतो. तरी आंतरिक सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला अंतर्मुख होणं अधिकाधिक आवश्यक आहे. योऽन्तः सुखो अंतर आरामस तथा अंतर्ज्योतिरेव सुयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. आणि केवळ असा जो भक्त आहे जो या आंतरिक सुख प्राप्त करतोय आणि बाह्य इंद्रिय तृप्तीपासून मुक्त आहे,
तोच खरं तर जीवाच्या कल्याणासाठी कार्य करू शकतो, खरोखर जीवाच्या कल्याणासाठी कार्य करू शकतो. आता विविध प्रकारचे समाजामध्ये व्यक्ती आहेत ज्या दान करू इच्छितात आणि सेवा करू इच्छितात. तर स्तुत्य आहेच की कोणी गरिबांना दान करतायत, अन्नदान करतायत किंवा जलदान करतायत किंवा किंवा त्यांना नोकरी मिळवून देत आहेत किंवा इस्पितळ उघडत आहेत किंवा त्यांच्यासाठी शाळा उघडत आहेत. तर हे कार्यक्रम स्तुत्य आहेत. पण याही पुढे जाऊन एखादा त्याच्या आत्म्यासाठी, त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करतोय. म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इफ यू टीच अ मॅन, कोणी एखाद्या माणसाला, इफ यू टीच अ मॅन, इफ यू गिव्ह अ मॅन अ फ्रूट, then you save him for one day. But if you teach a man how to pluck a fruit, then you save him for entire life. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला फळ दिलंच दान म्हणून, तर त्याला एका दिवसासाठी भुकेपासून वाचू शकता. पण झाडावर चढून फळ कसं तोडायचं हे शिकवलं तर त्याला आयुष्यभरासाठी तुम्ही मदत करू शकता. त्याच प्रकारे भौतिक मदत आपण केली तर एका दिवसासाठी आपण त्याला वाचू, आध्यात्मिक मदत केली तर तो स्वतःला वाचवू शकतो. तर काम क्रोध विमुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनां. आत्मसाक्षात्काराचं संपूर्ण ज्ञान असल्यामुळे भक्त सदैव समाधिस्थ असतो. तर असा जो भक्त आहे समाधिस्थ कसा असतो? भौतिक जगात राहूनही. त्याचं उदाहरण दिलंय मासा, कासव आणि भक्त. असं म्हणतात मासा जो आहे त्याच्या आपल्या पिल्लांचं फक्त त्यांच्यावर डोळे, त्यांच्या नजर ठेवून त्यांचं रक्षण करतो. आणि कासव जे आहे ते आपल्या अंडी घातलेली असतात त्याने बाहेर, पण पाण्यामध्ये राहून तो कासव जे आहे त्याच्यावर ध्यान करून त्याचं रक्षण करतो असं म्हणतात. त्याच प्रकारे भक्त सुद्धा जरी भौतिक जगात आहे तरी भगवंतांचं ध्यान करून आपली जे पद आहे त्याचं रक्षण करतो, ते आध्यात्मिक जगात नंतर प्राप्त होतो. आणि पुढे सांगतायत की अशा प्रकारे या 27 आणि 28 श्लोकात अष्टांग योगापासून भक्ती श्रेष्ठ आहे. कारण भक्तियोगी जो आहे भगवंतांचं अस्तित्व प्रत्येक कार्यात अनुभवू शकतो. आता अष्टांगयोगी जोपर्यंत ध्यानाला बसत नाही, जो पद्मासनात घालून डोळे मिटून जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत परमात्म्यावर ध्यान करू शकत नाही. पण भगवंतांचं ध्यान भक्तियोगी हा प्रत्येक कार्यात करू शकतो. तसं जनाबाई सुद्धा म्हणतात, दळिता कांडिता तुझं गायन गायन मी मुरारी. दळताना सुद्धा कांडताना सुद्धा मी तुझे गुण गाऊ शकते आणि समाधिस्थ होऊ शकते असं म्हणतायत. आता आपण आधुनिक जगामध्ये तर दळण कांडण होत नाही. आपण म्हणू शकतो मिक्सर वापरताना किंवा ओव्हन वापरताना सुद्धा मी तुझी भक्ती करू शकतो, तुझी आठवण काढू शकतो. सर्वात शेवटी म्हणतात भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती मृच्छति. प्रत्येक जण शांतीच्या मागे आहे. प्रत्येक जण म्हणतोय मला शांती पाहिजे, मला शांती पाहिजे. तर म्हणतात की एक मनुष्य आहे भगवंतांकडे प्रार्थना करतो, जोरात ओरडून म्हणतो मला शांती हवी. भगवंत म्हणतो मला काढून टाक आणि हवी काढून टाक म्हणजे तुझ्याकडे शांती राहील. थोडक्यात भगवंत सांगतात की मला म्हणजे जेव्हा पण मी अहंकार असतो, सगळं काही माझ्यासाठी पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे आणि हवी, हे सगळं काही आपल्याला हवं असं वाटतं, हे पाहिजे मला, ते पाहिजे. अहमता आणि ममता गेली, केवळ भगवंताची सेवाच राहिली तर आपोआपच आपल्याला शांती प्राप्त होते. म्हणतात भगवंत जे ते सर्वांचं लक्ष आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम. यज्ञ कोण करतात? कर्मकांडी करतात. त्यांचा सुद्धा भोक्ता, यज्ञांचा भोक्ता भगवान श्रीकृष्णच आहे. तपसाम, तप कोण करतात? ज्ञानी लोक तप करतात. तर त्या तपाचा सुद्धा भोक्ता भगवान श्रीकृष्णच आहे. सर्व लोक महेश्वरम. सर्व लोकांचे जे ईश्वर जे आहेत, सर्व लोक जे ज्यांनी व्यापले आहेत त्यांच्यावर कोण ध्यान करतात? परमात्मा वर कोण ध्यान करतात? योगी लोक करतात. त्यांचं सुद्धा ध्येय भगवान श्रीकृष्णच आहे. सुहृदम सर्व भूतानां. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाचे जे मित्र आहे, खास मित्र भगवंतांच्या रूपामध्ये कोण भक्त उपासना करतात त्यांचं सुद्धा ध्येय भगवान श्रीकृष्णच आहेत. हे जो जाणतो तो खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करू शकतो. तर
भगवानाचं राज्य सगळीकडे आहे हे जे जो जाणतो तो चांगली भक्ती करू शकतो. तर एक मंत्री असतो, राजाला म्हणतो की, एक छान किस्सा आहे याच्यामध्ये. राजाला म्हणतो की राजा तुम्ही असं करू शकता ते भगवंत सुद्धा करू शकत नाही. राजा त्याच्या रागवतो, काय उगाच माझी खोटी स्तुती करतो, सांग मला काय कशा मी असं काय करू शकतो जे भगवंत पण करू शकत नाही. तर मंत्री म्हणतो की महाराज तुम्ही मला तुमच्या राज्यातून हकालपट्टी करू शकता, पण भगवंत मला त्यांच्या राज्यातून हकालपट्टी करू शकत नाही. याला व्याजस्तुती म्हणतात, कारण भगवंताचं राज्य सगळीकडेच आहे, कुठेही म्हणजे हकालपट्टी केली तरी ते सुद्धा भगवंतांचंच राज्य आहे. अशा प्रकारे एक प्रकारे स्तुतीच करतात ते भगवंतांची. जो हे जाणतो सर्व लोक महेश्वरम तो खऱ्या प्रकार अर्थाने भगवंतांच्या ठाई असलेली शांती प्राप्त करू शकतो. तर तिसऱ्या अध्यायाची मुख्य शिकवण होती समत्व हे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. आध्यात्मिक साक्षात्काराचं सुख व मैथुन सुख हे परस्पर विरुद्ध आहेत. सर्वोत्तम शांतीचा उपाय म्हणजे संपूर्णतः कृष्ण भक्ती आहे. अशा प्रकारे आपण या 5व्या अध्यायाच्या शेवटी पोचलो. तर याचा एक पुन्हा एकदा आढावा मी घेऊ इच्छितो. तर सर्वप्रथम भगवंतांनी सांगितलं की ज्ञानयोग आणि कर्मयोग हे काही वेगवेगळे नाही आहेत, ते एकच आहेत. आणि कर्मयोग हा कर्म संन्यासाहून जास्त श्रेष्ठ आहे आणि जास्त करता येण्याजोगा आहे, म्हणून अर्जुनाने त्याचंच पालन करावं. त्यानंतर भगवंत सांगतायत की असा जो कर्मयोगी आहे तो कुठल्याही जेवताना उठताना बसताना विचलित होत नाही आणि सर्व काही इंद्रिय इंद्रियांच्या विषयामध्येच गुंतलेले आहेत असं विचार करून स्वतः तटस्थ राहतो. आणि भक्तांच्या पक्षामध्ये भक्त सर्व इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतात. आणि त्यानंतर त्याची दृष्टी कशी असते, तर जो ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैवे स्वपाकेच पंडिता समदर्शना सर्वांमध्ये तो काय पाहतो, तर भगवंतांचाच अंश पाहतो. उच्च नीच असा भेदभाव करत नाही, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली असते. आणि असा जो व्यक्ती आहे सगळीकडे समदृष्टीने पाहतो, मात्र हृदयामध्ये मात्र आंतरिक सुखाचा अनुभव करतो. एवढ्या आत्यंतिक सुखाचा अनुभव करतो की त्याला भौतिक इंद्रिय तृप्तीप्रती रुचीच राहत नाही. आणि जेव्हा तो भगवंतांना सर्व लोक महेश्वर सुहृदम सर्व भूतानाम म्हणून जाणतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे कर्मयोगाचा अधिक पुढे निरूपण भगवान श्रीकृष्ण 5व्या अध्यायामध्ये करतात. आणि यानंतर कशा प्रकारे अशा कर्मयोगाची उन्नती अष्टांग योगामध्ये होते हे 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय. आणि 6व्या अध्यायाचा आढावा आपण पुढच्या खेपेस घेऊया. खूप धन्यवाद. हरे कृष्ण.